नमस्कार. मी हुमरे बापू साहेब, आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील चकलांबा या सर्कलमध्ये आहोत. चकलांबापासून जवळपास 4 ते 5 किलोमीटर कासरवाडी नावाचं गाव आहे आणि ग्रामपंचायत चकलांबा हे आहे. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जमिनीच्या प्रकरणाचा वाद सुरू झाला होता आणि आज चकलांब्याचे पोलीस प्रशासनाच्या समक्ष या ठिकाणी काही पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहत आहोत भूमी अभिलेख कार्यालयाचे या ठिकाणी कर्मचारी आहेत आणि या ठिकाणी मोजमापाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी पोलीस कर्मचारी, भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी या ठिकाणी आता ह्या जमिनीचं प्रकरणाचं मोजमाप करताना आपण या ठिकाणी सविस्तरपणे पाहत आहोत. आपण बघूयात कशा प्रकारे या ठिकाणी मोजमापाला सुरुवात झालेली आहे. हीच ती जमीन आहे आणि पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. आपण बघूयात आता या जमिनीचं प्रकरणाचे मोजमाप कशा प्रकारे सुरू होत आहे ते.
आमचं मोजून द्या त्यांना द्या ठरतं आहे ना इथे येऊन द्या देतो आम्ही पण आमचं मोजून द्या मी राहत नाही त्या बाबरीच्या वर राहणं त्यांनी हा त्यातलं म्हणजे आम्ही काय तुमच्या पुढे सरकार सुद्धा आम्ही नाही बरं 806 गट जी आहे का त्याच्या फक्त हाती द्यायला लागले कुणाचं वावर कुठवर आहे ही सांगणं गेलं नाही फक्त 806 गट नंबरचे तुम्हाला हाती दाखवायला 806 गटाच्या हाती दाखवायला आपण संध्याकाळी भेटू ना मी आलो 6 वाजता 6 जाऊ दे चांगला मी तुम्हाला बोलतो आले तर आम्ही काही बोलत आज हे मोजून चालले म्हणजे तुमचा उद्या वाद लागू नाही तुम्ही दाखा दाखा त्यांच्या वाद उद्या नको ना आता गेलेला टाकणार म्हणजे टाकणार आमचं मोजून द्या आणि तुमच्या इथे येऊन द्या तर आम्ही त्यांचे बाप आमचे आमच्या रस्ते डिपार्टमेंट आमची जमीन मोजून द्या हॅलो आम्ही घेणार राहिली नाही राहिली तर त्याची जमीन त्यांची मूळ मालक जी आहे ते घेणार नसते काय म्हणते
आम्ही मोजणी केली त्यांनी मोजणी आणली त्यांच्या गाठाची तुम्ही तुमची फी भरून मोजणी आणा कशी काय हे बोलवलं कसं काय करायचं तुमचे गाडी साहेब पुन्हा करून द्या. आम्ही मोजणी आणतो, तोपर्यंत मोजणी आणू द्या ना. फुटून काढा. ते म्हणतील ना तिला राहून द्या. फुटून काढा, बाबलेट बांध राहील. कवा तुम्ही दगडं लावा. मोजून गेले. हा. नाही तर ते आम्ही काय त्या फिटायला काय नाही. पुन्हा करून द्या. तुम्ही आता जर रावले तर आम्ही उचलून टाकणार आहे. आमच्या आम्ही डायरेक्ट उचलून फेकणार आहे. थंडी बिंडी सगळ्याला सांगतो एक आमचा विषय आहे हे लोक ज्या आदेशाने इथं आलेले आहेत त्या आदेशाने ते जमीन मोजतायत. असं राहून ऐका म्हणजे यांच्या तुम्ही मोजणी घेऊन आला मोजणीसाठी आले आम्हाला तुमच्या बाजूने यावं लागतं का आम्हाला तुझा आदेश झालेला असतो आणि ती मोजणी येताना तुम्ही दिलेले डॉक्युमेंट्स सर, तुम्ही काय असतात करा, दिलेले पुन्हा असतात दाखवून द्या. ते सगळं व्हेरीफाय करूनच आम्हाला पाठवलेलं तुम्ही असतं. रवितात कशाला खंडित रवू नका आम्ही खंड रवू नका तुम्ही पुन्हा दाखवून देता ते मात्र आम्ही खाली कसं काय राहून देणार खंडोबरोबर बांधून घ्या ना तुम्ही. काकी लक्षात घ्या तुम्ही हे बघा आम्हाला जास्त कशाला पाहिलं आमचा विषय काय नाही तुम्ही काय पहिल्या वावराने बोलून नागर घातले होते मला माहिती आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे आम्ही काय हे बघा काका पण आता सध्या हे तर तुम्ही बोला त्यांना मला म्हणतात पुन्हा दाखवून द्या. तुम्ही काय कमी करा तुम्ही आम्ही आमची हे काय म्हणजे आमच्या आणले होते हे खंब्याचं काय आणलं नाही की उद्याच्या आम्ही कोणी उपटायचे कुणी काय करायचं नाही तुमचे खाली येऊन द्या आमच्या तसं काय नाही पण आमचं मोजून द्या तुम्ही ऐका तुमची पार्टी आहे मी प्रेमानं सांगायला तुम्हाला फक्त आम्हाला तेवढा वेळ नाही दिलेल्या वेळामध्ये आम्हाला काम झालं पाहिजे तुम्हाला जे काढायचं आहे ना तुम्ही मला काढा आम्ही तुम्हाला काढू लागतो जर तुमची मोजणी आली तर समजलं का एवढं? तुम्ही भिंत बांधू द्या आम्ही भिंत काढू.
आता त्यांनी मोजून दिले. पुन्हा वरून काही नसेल तर पुन्हा वांदे होतील ना ते. दीड नंबर गाव तर त्या टायमाला नाही तुम्ही मोजी आणली समजलं का तुम्हाला? दीड नंबर गाव कशात सारखा पण इथं पाहुणे मोजी आणली. त्यांचं नाही शे, त्यांचं काम म्हणणं आहे ते ऐकत का तुम्ही? आमचा फक्त कायदेशीर विषय आहे. हा पुन्हा करून घ्या. तुमच्या मोजणी आल्या तुम्हाला फायनल होणारच आहे. तुम्ही विकत घेतला जमीन तुम्हाला भेटेल ना. पण त्यांना काय म्हणा तुम्ही हा, गाडीतच काय उद्या ज्यावेळेस तुम्ही आता यांना फी भरताना भरायला मोजायला ते ज्यावेळेस येते ना त्यावेळेस तुम्हाला पोलीस त्यावेळेस प्रोटेक्शन येणार तुम्हाला पोलिसाचं हे करायला त्यांनी लागणार जसं घेतलं आणि ज्यावेळेस तुमच्या तिथून एक फूट जर पलीकडे आलं त्या वेळेला आम्ही इथं उभं राहणार तुम्ही ते पोल वाकायचे तुमचा पलीकडून पोल रावायचा विषय संपला. हे पूल लावायले ना तुम्ही भिंत बांधा. तुम्हाला कोणी काय म्हणत नाही. कळलं का? नंतर लावणारच ना बोला नंतर. चला काकी उभ्या गुन्हे ओढून घेऊ नका. आमचे रक्त जाळू नका. जे आहे काय करा तुमची तुम्ही भिंत बांधा. काय करा तुमचं यांच्यावर फी भरा. तुमच्या पलीकडे गेला नेट येणार आहे काही बरोबर बांधून लावा तुम्ही आम्ही ठीक होतो आम्ही मोजून घेतो. आज आपलं बोलणं मोजणीनुसार ते रविते त्यांच्या मोजणीने अलीकडे आलं आपल्या मोजणी नाही त्यांच्या मनात राहिले साहेब लोक त्यांना हे करायला का पलीकडे गेला करू शकत नाही ते तुम्हाला करू शकत नाही आम्हाला यांनी पोल नाही यांनी भिंत बांधली तरी बी तुम्हाला नाही. समजलं का? हेच माणसं असतील काहीच विषय नाही. तुम्ही काय करा तुमचं कुठपर्यंत हे इकडे कुठून ते इकलेली कोणाचं काय काय तुम्ही हे सगळे सातबारे जमा करून तुम्ही इकडे सगळे लोक जमा करून ही भरून टाका. मोजून घ्या तुम्ही हा? लोक इथले आम्ही पण इथले. आम्ही तुमच्यासाठीच नाही. आम्ही काही वेगळं सांगतो. काय अडचण नाही त्यांच्या तुम्ही एकदा सगळ्या जमिनीचं हे करा तुमची जमीन कुठे जाणार नाही हे राहू द्या उद्या त्याला फी भरा तुमची जमीन तुम्हाला एक फूट सुद्धा इकडे तिकडे जाणार नाही राहू द्या त्यांना काही नाही येत तुमची एक फूट सुद्धा जमीन इकडे तिकडे जात नसते काका तुम्ही फक्त उद्या त्याला मोजमाप आणा हे सगळ्या होत्या गोष्टी तुमची सुद्धा जमीन एक फूट सुद्धा तुमच्या रेकॉर्डला आहे ना जमीन तुम्हाला भेटणार ती भली इकडे भेटेल किंवा इकडे भेटेल सुद्धा भेटेल किंवा खाली वाढेल एक फूट सुद्धा कमी होणार नाही आमची मोजणी करा
ही वाद काय तुम्ही करणं तुम्हाला काही इथं राहायचं नाही का आम्ही ही वाद काय करणार तिकडे घ्या ती मानून त्यांच्या बायकोची 73 आहे त्यांची 72 आहे त्यांची 40 आहे राईट दोन मिनिटं थांबा मी काय सांगतो ऐका हा? तुमची ही जमीन कोणाची आहे? थांबा 2 मिनिटं ही जमीन कोणाची आहे? हो काका थांबा 2 मिनिटं ही जमीन कोणाची आहे? तुमच्या नावावर आहे काय नाव तुमचं? हा तुम्हाला चतुर्सीमेला करून टाका बांधून घ्या मारून टाकायला तसं नसते बाबा अजून तिकडे काय तिकडे वाकाची वाढ काय चालला माहिती नाही गेलं का आई हे सुद्धा काढून तेच देणार ना तेच काढून देते ना आई आहे. आज तर होते तेच ना तेच काढून देते घरी म्हणजे हातभर बांधर घ्यायचे नाही बरोबर तिथूनच वळायचं तिथूनच तुम्ही आता गेलात का त्यांचीच मोजणी आहे. कारण त्यांनी त्यांच्या गटाची मोजणी भरली तुम्ही फी भरली असती का त्यांच्या बरोबर तुमची मोजणी फी लागली त्याला असं आहे ना. हा बरं ना आणि आमचं काम आहे त्याच्यामध्ये कोणी काय व्हायचं ते होत राहील. ते बांधण राव तिकडे काय जुमला का नाही घेतला तसं उडत उडत नसतंय काका काढलेली मग ते मग मोजून दे ना मग कमल तुम्ही अडवायचा तसं नसतंय ते त्यांना जे आहे ते पूर्ण मोजमाप पुरत आहे ना. ते करणार ना ते दोन वाट्यावाले घेतले तुम्हाला ते तुमच्याकडे सरकार घेतलं मग कुकडे बांधार कमी घ्यायला तिने इकडे कोणतं चालले जमणारच नाही सर त्याला पण काय काय राहून द्या आणि आपलं तसं बघा तुम्ही ऐकत तुमच्या वावरात का म्हणून डोकं लावता काय त्याला काढा ती माती
तुम्ही काढून घ्या पुढे जमीन जाईल का तुम्ही एकच पाहिजे घेतली कोणाला देवा पैसे दिले तुम्ही एकच घेतली तुमची कुठे जाईल का इकडे जरी सरकलं तर तुम्ही इकडून वर त्यांच्या पोटावर खाणार ना. ऐकून घ्या कशाच्या हिशोबाने मोजणी झाली ते जास्तीची मोजणी झाली गेली का तुम्ही काय करा पुन्हा काय दोन गटात आता कोणत्या तुम्ही त्यांना फी भरा की तुम्हाला ते उद्या काढून देणार तुमची जमीन घरी त्यांच्या दारावर जाऊन देते तुम्हाला लगेच तुम्ही हे घेऊन येते तसं नसतं बाबा आपल्या करून नसते जमत तुमची जमीन काय वार जाणार नाही काही काही हॅलो हॅलो ते बोला घेतला ना इकडे दिला ते बोला तुम्ही काय खांदा ठेवा लावायची काम घेणं देणं मग तुम्ही पुढे करा पिटिशनला महत्व स्टेला आहे स्टेला मध्ये काय होते आम्ही इकडे एक पाऊल बी ठेवत नाही आणि हे लोक थांबत नाही बातल होते नाही हो
भूमी अभिलेखचा खालू नका धक्का लावू नका बाहेर होतो वावरात. केलं तरी आम्ही देणार आहेत का? हा म्हणजे आमच्या वावरात आम्ही येऊन देऊ त्यांना, त्यांना कळायला पाहिजे. हे तुम्ही मला बोलून काय फायदा आहे का? पण तुमच्यामुळे त्यांची ताकद पोहोचली ना. तुमच्यामुळे ताकद पोहोचली, त्यांची ताकद एक बांधत खालचे बाबली बघा केवढ्या आहेत. त्या उद्दिष्ट हो, झाडावर आमचं मोजून द्या आणि तुमचं बाकी द्या. आमचं रस्ते डिपार्टमेंट. असं कसं मी 5-5 लाख इकडे कोणाला अन्याय करतो तुम्ही? आमच्या मोजून द्या, तुम्ही पुढे काय करायचं ते तुम्ही घ्या ना. आणि म्हणलं तर मग इकडे तुमच्याकडे पण कसे बाबा येऊ नका तुम्ही येऊ ते मला कळतंय तुम्ही पैसे मेहनतीने पैसे देऊन सगळ्या गोष्टी घेतल्या स्वतःचा पैसा जातात तर स्वतःला जीव जळवतो हे सगळं कळतंय आम्हाला बोला काय म्हणलं? गोष्टी आता यांचं एक एक सगळ्यात गोष्ट एक त्यांची कसं त्यांनी हातभर सोडली ना आणि इकडे बरं इकडे तुला काय आहे ते लोखंडाची खंड आणून राहून द्यायला लागले. त्यांचे हातभर सोडली बरं बरं काही करून देऊ तुम्हाला. राहून द्या बरं राहून द्या. नाही मी ते पुन्हा रावण द्यायला लागलो मोकळा माझा रस्ता द्यायची सण खेळ आहे का काय एक रस्ता दे काय 7 रस्त्याने गेलेला आहे माही काय नाही काय द्या राहून द्या. राहून द्या राहून द्या राहून द्या. बाबा या तुम्ही बाजूला या इकडे तुम्ही बाजूला बोला. तिथे सोडून नाही नाही वकिलाला बोलले जाऊ दे. वकील बोलले राहून द्या. वकील बोलले ना बोलले. तुम्हाला एकदम perfect सांगेल. काही असेल त्यांच्या साईडने बोलणार नाही, तुम्हाला perfect सांगेल. रस्त्याच्या पातळ होते ना काय तुम्ही साहेब नाही काही असते रस्त्याला पातळ होते का आमचं मूळ आम्ही जर कष्ट करून घेतलं पाहिजे कसे जाऊ भेटणारच नाही बरं वावर. हा म्हणजे आम्हाला पेरायचं आता आमचं तुम्ही कमी राहून द्यायला लागले म्हणजे आमचं हात उडायला लागले त्याला. हा इथं हाताने यायची ताकद आहे त्यांची काय होत नका साहेब होऊ नका देऊ तुम्ही घेणं आमची काय समाधान मग काय आम्हाला तुम्हाला आपण हे असं म्हणजे आम्ही 20 मिनिटं सांगितलं की तुम्हाला आम्ही काय एक गुंठा आम्हाला तरी काय कमी आम्ही करायचंय? उलटं. कोणाचा गुंठा कोणाला देऊन आणि घेऊन काय कोणाला काही भेटणार आहे का? हा मग असे हे केले आता लोक येणार नाही किती जमीन होती भाऊ याची या भाऊच्या बापाने इथली होती त्या याला फरीद भाईला. त्या गेटवरती एक माणूस असतो बघा, राजेंद्र आपटे म्हणून विचारा. गेटला राजेंद्र आपटे आहे, विचारा. कोण बोलतंय? निराधार नगर निराधार नगर राजेंद्र आपटे नाही का वाचलं? हा 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 निघणार ना गट जरी नाका गट वाकडा झाला गट इकडे वाकडा गट इकडे वाकडा जाईल सर्व नंबरचे मूळ अभिलेखावरून प्रकरणात आज रोजी गायमुखावर आलो असत आणि जुन्या अभिलेखानुसार प्रकरण गोवर मशीनच्या सहाय्याने आणि पोलीस संरक्षणमध्ये हद्दीपुन्हा देऊन हद्द कायम करण्यात आले तरी सदरील पंचनामा हा
सगळाही मोक्यावर झाला असून तो वाचून ऐकून सह्या आमच्या करीत आहोत. तर सह्या कोण कोण करणारे नाव सांग.